नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ठंगा मैल ज्वेलरी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ठंगा मैल ज्वेलरी लिमिटेड शेअर जंप ॲज कंपनी टू ओपन 2 न्यू चेन्नई ब्रांचेस ऑन एप्रिल 11. तर मित्रांनो, ठंगामलई ज्वेलरी लिमिटेड 2 नवीन ब्रँचेस ओपन करणार आहे चेन्नईमध्ये. आणि मित्रांनो, या 2 ब्रँचेस ओपन झाल्यानंतर ठंगामैल ज्वेलरी लिमिटेडचे टोटल ब्रँचेस इन्क्रीज होऊन जाईल 62 ब्रँचेस. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ठंगामैल ज्वेलरी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड शेअर राईज आफ्टर पोस्टिंग Q4 बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, याला तुम्ही पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडच्या Q4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2024च्या Q4च्या कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यूच्या कंपॅरिझनमध्ये फायनान्शियल इयर 2025चा Q4चा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू 5.1%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया रेफेक्स रिन्युएबल्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेफेक्स रिन्युएबल शेअर जंप आफ्टर युनिट विन्स 78 करोड रुपीज बायो CNG प्रोजेक्ट इन तामिळनाडू. तर मित्रांनो, रेफेक्स रिन्युएबल्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला रिन्युएबल एनर्जी सेगमेंटमध्ये 78 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रेफेक्स रिन्युएबल्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया सिएंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिएंट लिमिटेड शेअर जंप आफ्टर HDFC म्युच्युअल फंड बाय 0.62 मिलियन शेअर वाया बल्क डील. तर मित्रांनो, सिएंट लिमिटेडचे HDFC म्युच्युअल फंडने 6,23,896 शेअर बाय केले आहे बल्क डीलच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला सिएंट लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया डिफेन्स कंपनी BELबद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअर सर्ज आफ्टर ₹2,210 करोड डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट विन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून इंडियन एअरफोर्सच्या MI-17 V5 हेलिकॉप्टर्ससाठी ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक वेअरफेअर सूट्स सप्लाय करण्यासाठी 2,210 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, न्यू फायनान्शियल इयर सुरू झालेले फक्त 8 दिवस झालेले आहे. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला या 8 दिवसामध्ये 2 ऑर्डरसुद्धा मिळाले आहे. आणि मित्रांनो, 2 ऑर्डर्सची टोटल व्हॅल्यू आहे 2,803 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो,
टायटन कंपनी लिमिटेड शेअर जंप ॲज रेव्हेन्यू रायजेज 25% इयर ऑन इयर बेसिस इन Q4 बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, याला तुम्ही टायटन कंपनी लिमिटेडच्या Q4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा ऑल सेगमेंटमध्ये रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स ग्लोबल होलसेल्स डिक्लाइन 3% टू 3,66,177 युनिट्स इन Q4. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा ग्लोबल होलसेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने डिक्लाइन झाला आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये ग्लोबल होलसेल्स आहे 3,66,177 युनिट्स. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स एज हायर आफ्टर कमेन्सिंग ऑपरेशन्स ॲट कोलंबो पोर्ट टर्मिनल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने कोलंबोच्या पोर्ट येथे असलेल्या कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनलवर आपला कामकाज सुरू केला. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.